शिवबाला शंभुरायाला 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 राष्ट्रसंत गाडगे मी तो माता पित्याला आदिन मी तो माता पित्याला आदिन मी तो माता पित्याला थोर बंधूला नाशिक जिल्हा सिन्नर तालुक्याला शागिरीचा साज चढवला पूर्ण चढवून शागिरी सासाला आज गातो शिवजन्मोत्सवाला शाकीर डोंबरे गातो पोवाड्याला शाकीर डोंबरे गातो पोवाड्याला गातो सिन्नरचा हा शाहीर आला सिन्नरचा हा शाहीर आला शाहीर टाटात सिन्नरचा हा शाहीर आला शाहीर टाटात शिवरायांचा गातो पोवाडा ठेवा ध्यानात मुजरा मानाचा शागिराचा मुजरा मानाचा शागिराचा महाराष्ट्र गोचा चरणा महाराष्ट्र गोचा चरणा मुजरा मानाचा शागिराचा मुजरा मानाचा शागिराचा महाराष्ट्र गोचा चरणा महाराष्ट्र गोचा चरणा महाराष्ट्र गोचा चरणा जय जयकार महाराष्ट्राचा बाबासाहेबांचा अण्णा भाऊंचा गाडगे बाबांचा अमर शेखांचा अहिल्या मातेचा महाराष्ट्र कोणाचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र नामदेवरायांचा महाराष्ट्र ज्ञानोबा माऊलींचा महाराष्ट्र संत तुकोबारायांचा महाराष्ट्र संत चोखा मेळ्यांचा महाराष्ट्र संत गोरोबा काकांचा महाराष्ट्र संत सेनांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र कोणाचा महाराष्ट्र शिवनेरीवरती शिवरायांच्या रूपानं पहाट झाली त्या शिवरायांचा महाराष्ट्र समतेचं कार्य ज्यांनी केलं श्री शिक्षणाचे जनक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र कोणाचा महाराष्ट्र आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्र आणि हा महाराष्ट्र कोणाचा महाराष्ट्र संविधान रूपी तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांनी न्याय हक्क दिले त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र जय जयकार महाराष्ट्राचा जय जयकार महाराष्ट्राचा शूर शिवबाचा शंभुरायाचा शंभुरायाचा
जागृती हो गेली भारतवर्षात, जागृती हो गेली भारतवर्षात, जागृती हो गेली भारतवर्षात. शौर्य सळसळले रोमा रोमा, शौर्य सळसळले रोमा रोमा, शौर्य सळसळले रोमा रोमा. आजच्या ह्या संयुक्त जन्मोत्सवानिमित्त आजचा हा आयोजित कार्यक्रम विचारांशी निष्ठा राखून, विचारांशी निष्ठा राखून विचार ज्यांनी पेरिला, विचारांशी निष्ठा राखून विचार ज्यांनी पेरिला, महाराष्ट्राच्या देशाच्या या विश्वाच्या या महापुरुषांना जात पात धर्म पंथ रंग भाषा याच्या पलीकडे जाऊन महापुरुषांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या देशाच्या या विश्वाच्या या महापुरुषांनो तुम्हालाच पहिला विचारांशी निष्ठा राखून, विचारांशी निष्ठा राखून विचार ज्यांनी पेरला, महाराष्ट्राच्या महापुरुषांनो तुम्हालाच पहिला. स्वातंत्र्याची पहाट झाली, स्वराज्याची पहाट झाली, शिवनेरी किल्ल्याला हो शिवनेरी किल्ल्याला, हो शिवनेरी किल्ल्याला. सह्याद्री तो खुदपण हसला, अभिषेक रायगडाला, अभिषेक रायगडाला, अभिषेक रायगडाला. रयतेसाठी थाट मांडला, रयतेसाठी थाट मांडला, छत्रपती राजा जागला. महाराष्ट्राच्या महापुरुषांना तुम्हालाच पहिला. घ्या घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा, घ्या घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं कार्य अरुण भाऊ, समतेचा तो क्रांती सूर्य तेजाने नवी तळपला, हो तेजाने नवी तळपला, हो तेजाने नवी तळपला. अज्ञानाचा अंधार तेथून ज्ञानाने असं चकाकला, हो ज्ञानाने असं चकाकला, हो ज्ञानाने असं चकाकला. फुलवाडी भूषण गायला, फुलवाडी भूषण पोवाडा गायला, नमन माझं शिवशागिराला. महाराष्ट्राच्या महापुरुषांना तुम्हालाच पहिला. घ्या घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा, घ्या घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा. लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं कार्य. आरक्षण हा एकच पर्याय बंधुताने राखण्याला, बंधुताची राखण्याला, हो बंधुताची राखण्याला. वाचविण्यासाठी शेतकऱ्याला एक एक तोफा वितळविल्या, हो एक एक तोफा वितळविला, हो एक एक तोफा वितळविला. जाग केलं तुम्हा आम्हाला, जाग केलं तुम्हा आम्हाला, नमन माझं लोकराजाला. महाराष्ट्राच्या महापुरुषांना तुम्हालाच पहिला. घ्या घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा, घ्या घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य. संविधान रूपी न्याय दिला स्वतंत्र भारत देशाला, हो स्वतंत्र भारत देशाला, हो स्वतंत्र भारत देशाला. अमृताहुनी गोड चवती होती महाडच्या पाण्याला, हो होती महाडच्या पाण्याला, हो होती महाडच्या पाण्याला. जाती भेद सुरुंग लाविला, जाती भेद सुरुंग लाविला, विचार तुम्ही असा पेरिला. महाराष्ट्राच्या महापुरुषांना तुम्हाला
विश्वाच्या या महापुरुषांनो विश्वाच्या या महापुरुषांनो तुम्हालाच पहिला घ्या घ्या मानाचा मुजरा घ्या मानाचा मुजरा घ्या घ्या मानाचा मुजरा घ्या मानाचा मुजरा भूमी बहुगुणी मनी अनेक येते जाती धर्म पंथ 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 किती शाहीर किती संत किती शाहीर किती संत किती शाहीर किती संत महाराष्ट्र भूमी ग्रासली 1620 साल आहे महाराष्ट्र भूमी ग्रासली रक्तानं नाली उरली नाही स्वातंत्र्याची आस उरली नाही स्वातंत्र्याची आस उरली नाही स्वातंत्र्याची आस 1620 साल आहे त्यावेळी या देशातले सरदार जहागीरदार वतनदार कोण होती देशातली ही सगळी मंडळी देशातली होती मुजरे कोणाला झडत होते मुजरे झडत होते आदिलशाहीला कुतुबशाहीला निजामशाहीला मुजरे झडत होते एका हत्तीवरनं चालू झालेला भांडण आहे पिसाळलेला हत्ती आहे हत्ती होता खडांगळेंचा आणि खडांगळे होते आदिलशाहीचे सरदार या बाजूला शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले आणि मासाहेब जिजाऊंचे वडील लखुजीराव भोसले त्यांचा चिरंजीव दत्ताजी जाधव म्हणजे शिवरायांचे मामा आणि शहाजीराजेंचे बंधू संभाजी भोसले यांच्यामध्ये भांडण हत्तीवरनं हे भांडणं कोणात होतात तर शिवरायांचे मामा आणि शिवरायांच्या चुलत्यांमध्ये भांडणं होतात एका हत्तीवरनं पिसाळलेल्या हत्तीवरनं आणि त्या हत्तीमध्ये त्या भांडणामध्ये जाधवांचे दत्ताजी आणि भोसलेंचे संभाजी मारले जातात एका बाजूला जाधव रडत होते दत्ताजींसाठी एका बाजूला जाधव रडत होते दत्ताजींसाठी एका बाजूला भोसले रडत होते संभाजींसाठी आमच्या मासाहेब जिजाऊ रडत होते या महाराष्ट्रातल्या दुर्दैवी सरदारांसाठी मुजरे झडती गणी माना शूरवीरांचा सुटका देणार शूरवीरांचा सुटका देणार शूरवीरांचा सुटका देणार दिवसांमागून दिवस जाऊ लागले 1629 साल उजाडलं 1629 साल उजाडलेला आहे आदिलशाहीनं बोलून घेतलं कोणाला लखोजीराव जाधवांना जे लखोजीराव जाधव शहाजीराजेंच्या बंधूला म्हणजे मारले गेले जाधवांकडनं भोसले कोणासाठी आदिलशाहीसाठी लढत होते आणि त्याच आदिलशाहीनं काय केलं भर दरबारात लखोजीराव जाधवांची कत्तल केली आपल्या मुलांसह कत्तल झालेली होती त्यावेळेला मासाहेब गर्भवती होत्या दिवसांमागून दिवस जाऊ लागले मासाहेबांना डोहाळे लागले
देशाचे स्वराज्याचे डोहाळे लागले, स्वातंत्र्याचे डोहाळे लागले, शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी न्याय निवाडे करण्याचे डोहाळे लागले, दिवसांमागून दिवस उजाडू लागले आणि अखेर तो दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर तोफांना पट्ट्या केल्या. लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाऊ शिवनेरीला जिजाऊ शिवनेरीला प्रस्तुत झाकल्या. रवी उदयाला पुत्र झाला मातेला पुत्र झाला मातेला पुत्र झाला मातेला. अरबी दर्याचा चेहरा खुलला, बांधावर आमचा पक्ष टुजला, त्याच्या डोली कोरडला, सूर मंजूळ त्याने काढला, हर्ष मयुराने काप फुटला, चिमण्यांनी चिमची वाट केला, पोटाचा थवा गात उठला. सह्याद्री सूर्य नव्हता शिवबा जन्मले, सूर्य नव्हता शिवबा जन्मले, सूर्य नव्हता शिवबा जन्मले, सूर्य नव्हता शिवबा जन्मले, विश्वानंदले गाऊ लागले, नाचू लागले. चराचर होणी शिवबाचे भाट, चराचर होणी शोभाचे वाट, चराचर होणी शोभाचे वाट. आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट, आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट, आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट. काढली शाहिदान त्यातूनच वाट, काढली शाहिरान त्यातूनच वाट, काढली शाहिरान त्यातूनच वाट. अमर शाहीर शिवबाचा भाट, अमर शाहीर शाहीर अमर शेख. आम्ही महाराष्ट्रातले सगळे शाहीर महाराष्ट्रभर सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा पोवाडा जेवढ्या ताकदीनं अमर शेखांनी लिहिला, शाहीर अमर शेखांनी, तेवढा ताकदीचा आजपर्यंत लिहून झालेला नाही, कुणीच लिहिलं नाही. काय पोवाडा आहे. एके रात्री सह्याद्री हसला, हसताना दिसला आनंद त्याला कसला, झाला उमगेना मानवाला, रात्रीच्या हो गर्द अंधाराला, चिरून सूर्योदय कसा झाला. अरबी दर्याचा चेहरा खुलला, बांधावर आम्र वृक्ष डोलला, आंब्याच्या डोलीत कोळीत कोयाळ दडला, सूर मंजूळ त्याने काढला, हर्ष मयुराने टाहो फोडला, चिमण्यांनी चिवचिव वाट केला, पोपटांचा थवा गात उठला, सह्याद्रीनं कुर्णी साथ केला. सूर्य नव्हता शिवबा जन्मले, विश्वानंदले गाऊ लागले, चराचर होणी शिवबाचे भाट. आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट, काढली शाहीरानं त्यातूनच वाट, आणि अमर शाहीर शिवबाचा भाट. स्वतःला भाट म्हणून घेतलंय अमर शेखांनी शिवरायांचं. सत्तेसाठीचा संघर्ष होता. अमर शाही राज गोजिरा राज आणि मासाहेब जिजाऊ पाळणा गाताय. काय पाळणा गाताय मासाहेब. पूर्व दिशेला उगविला सूर्य, शिवनेरीला पडला प्रकाश. मासाहेब जिजाऊ सांगताय आपला बाळ कसा घडायला हवा, कसा घडला पाहिजे. पूर्व दिशेला उगविला सूर्य, शिवनेरीला पडला प्रकाश. पूर्व दिशेला उगविला सूर्य, शिवनेरीला पडला प्रकाश. बाळ शिवाजी नाव ठेवता, राजशहाजी शोभता पिता, माताजी नाव पूर्व दिशेला उगविला सूर्य, शिवनेरीला पडला प्रकाश. बाळ शिवाजी नाव ठेवता, राजशहाजी शोभता पिता, माताजी जाऊ गाता पळणा, माताजी जाऊ गाता पळणा.
कोणाची सोडायची आहे, स्वराज्य कशासाठी उभा करायचं आहे? शेतकऱ्यांची सोडील दाय, कष्टकऱ्यांना देईल न्याय. शेतकऱ्यांची धाय जोडायची आहे, कष्टकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. शेतकऱ्यांची सोडील धाय, कष्टकऱ्यांना देईल न्याय. अन्यायाविरुद्ध करील बंड, अन्यायाविरुद्ध बंड करायचं आहे. अन्यायाविरुद्ध करील बंड, बळीराजाचं स्थापिल दंड. माताचे जाऊ गाता पळणं माताचे जाऊ गाता पळणं पूर्व दिशेला उगवेला सूर्य, शिवनेरीला पडला प्रकाश. बाळ शिवाजी नाव देवता, राजे शहाजी सोबत पिता. माताचे जाऊ गाता पळणं माताचे जाऊ गाता पळणं बाळ बजोरे जो. माताचे जाऊ गाता पळणं बाळ बजोरे जो. पुरुषाचा पुरुषार्थ कितीही गगनभेदी असला तरीही त्याचा उगम हा मातेच्या उदरात होत असतो. आणि म्हणून मातांनी महापुरुषांना घडवलं. कसं घडवलं महापुरुषांनी? आता जो संयुक्तिक जन्मोत्सव सोहळा आहे, कसं घडवलं महामातांनी महापुरुषांना? महामातांनी साथ कशी दिली? शाहीर मेघानंदजी जाधव यांचं हे गीत, संभाजीनगर औरंगाबादचा बुलंद आवाज शाहीर मेघानंदजी जाधव यांचं हे गीत तुमच्या पुढे सादर होत आहे. शाहीर मेघानंदजी जाधव यांचं हे गीत. शिवबाला जसे घडविले तिने, तशीच जाऊ असावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. दुःखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. शोभाला जसे घडविले तिने, तशी जिजाऊ असावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. आई रमाई असावी. मला जिजाऊ 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 सावित्री 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 रमाई माता, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. स्वराज्याचे स्वराज्याचे स्वराज्याचं बाळकडू जिजाऊन पाजलं, जिजाऊन पाजलं, जिजाऊन पाजलं. स्वराज्याचं बाळकडू जिजाऊन पाजलं. म्हणून शिवरायाचं जगामध्ये गाजलं, जगामध्ये गाजलं, जगामध्ये गाजलं. माता जिजाऊ परी बाळाला, माता जिजाऊ परी बाळाला घडविणारी बनावी. दुःखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी. सगळ्या माय माऊलींनी सगळ्यांनी हात वरती करायचे. सगळ्या जेवढ्या माय माऊली बसलेल्या सगळ्यांनी हात वरती करायचे. हे बघा, अजूनही आपल्यातला कोरोना गेलेला नाही. आपल्याला सगळ्यांना त्याच्या काळजी घ्यायची आहे. परंतु कोरोना काळात जे आपण इतके दिवस मागे थांबलेलो होतो, कुठंतरी एकांतात होतो, सार्वजनिक ठिकाणी आल्यानंतर आपला मोबाईल थोडा वेळ जर बाजूला ठेवला तर डिप्रेशन हा प्रकार होण्याची चान्सेस कमी आहेत. नाही होणार हा काय वैद्यकीय सल्ला नाही. परंतु सगळ्यांनी हात वरती करायचे. आमच्या माय माऊलींनी सगळ्यांनी. मी तुमच्या ठेक्यावर वाजवणार आहे, कारण की उद्याचे महापुरुष तुम्ही घडवणार आहात. मला जिजाऊ जिजाऊ जिजाऊ, हा ठेक्यावर वाजवायचं. बरोबर, तुम्ही खरं इकडे पाहिजे होते बसायला.
आय कॉन्टॅक्टने जो कार्यक्रम सुंदर होतो, येता येईल का तुम्हाला? शक्य असेल तर सगळे समोर येऊन बसले तर मस्त कार्यक्रम करू आपण. सगळ्यांनी हात वरती करायचे सगळ्यांनी. मला जिजाऊ 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 सावित्री 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 रमाई माता तुमच्या मध्ये मला जसे घडविले तिने तसे जिजाऊ असावे. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. दुःखावलेल्या दिनाची आई रमाई असावी. मला जिजाऊ 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 सावित्री 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 रमाई माता जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. ज्योतिबाच्या ज्ञान दिव्याची ज्योत झाली सावित्री. ज्योत झाली सावित्री. ज्योत झाली सावित्री. ज्योतिबाच्या ज्ञान दिव्याची ज्योत झाली सावित्री. ज्योत झाली सावित्री. ज्योत झाली सावित्री. तिच्या शिक्षणाने आज उच्चपदी गेली श्री. उच्चपदी गेली श्री. उच्चपदी गेली श्री. आदर्श तिचा तुम्ही घ्यावा. 9 दिवसाला नवरात्राचे 9 दिवस असतात. 9 दिवसाला जरूर 9 रंगाच्या साड्या घातल्या पाहिजे. कशा छान छान दररोज एका रंगाची असते. ग्रे रंगाची, एकदा व्हाईट, एकदा पिवळी, अशा वेगळ्या वेगळ्या रंगाच्या साड्या असतात. आमच्या माय माऊलींना 9 दिवसाला नक्कीच वेगळ्या वेगळ्या रंगाच्या साड्या घालायच्या असतात. कारण की शृंगार तुम्हाला निसर्गाने दिलेला आहे. परंतु त्या 9 दिवसांमध्ये जर आमची जिजाऊ सावित्री आणि रमाई जर एकदा वाचली तर खऱ्या अर्थानं आपण शिवजन्मोत्सव साजरा केल्यासारखं होईल. महामातांचा जन्मोत्सव साजरा केल्यासारखं. ज्योतिबाच्या ज्ञान दिव्याची ज्योत झाली सावित्री. ज्योत झाली सावित्री. ज्योत झाली सावित्री. तिच्या शिक्षणाने आज उच्चपदी गेली श्री. उच्चपदी गेली श्री. उच्चपदी गेली श्री. आदर्श तिचा तुम्ही घ्यावा. आदर्श तिचा तुम्ही घ्यावा. महिमा की वर्णावी. दुःखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. हिमवादळाचा शीतल वारा झाली रमाई. वारा झाली रमाई. वारा झाली रमाई. हिमवादळाचा शीतल वारा झाली रमाई. वारा झाली रमाई. वारा झाली रमाई. हिमाच्या या क्रांतीचा नारा झाली रमाई. नारा झाली रमाई. नारा झाली रमाई. रमाई परी भीमसागराचा. रमाई परी भीमसागराचा किनारा ती बनावी. दुःखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. शोभाला जसे घडविले तशी जिजाऊ असावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. दुःखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. हे गीत औरंगाबादचे महाराष्ट्राचा बुलंद आवाज शाहीर मेघानंदजी जाधव. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे कारण हे त्यांचं गीत आहे. शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. महाराज बाळसं धरू लागले. बाळराजे
शहाजी राजेंनी त्यावेळेला प्रयत्न केला स्वराज्य स्थापनेचा. आपल्या इथे जवळ असलेला शहागड, ज्याला भीमगड असंही म्हणतात, भीमगिरी जवळ भीमगिरी किल्ला, परंतु अपयश आलं. महाराजांना पुन्हा आदिलशाहीकडे जावं लागलं, बंगलोरला जावं लागलं. आणि महाराजांना जहागिरी मिळाली. अजून एक पुणे सुपे परगणा प्रांताची जहागिरी मिळाली. ती जहागिरी मिळायला शहाजीराजे बोलतेच झाले की मासाहेब जिजाऊंनी ती सांभाळायचे शिवरायांना सोबत घेऊन. आणि महाराज बंगलोरला गेले शहाजीराजे, आणि पत्र पाठवलं की आपण निघून यावं भेटीला मासाहेब जिजाऊंना घेऊन. मासाहेब जिजाऊ बाळराजेंना घेऊन गेल्यात कुठे? बंगलोरला. आणि बंगलोरला गेल्यानंतर बघा किती सुंदर वर्णन केलं महात्मा फुलेंनी, किती सुंदर वर्णन केलेलं आहे. मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा, मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा, कुलवाडी भूषण गातो भोसल्यांचा. मासाहेब जिजाऊंच्या संस्कारांमध्ये आणि शहाजीराजे युद्धनीतीत पारंगत करत होते शिवरायांना. त्यावेळेला शहाजीराजेंनी राजमुद्रा दिलेली आहे. काय राजमुद्रा आहे? प्रतिभा चंद्रलेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता, शहा सुनो शिवशैषा. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे आपलं राज्य वृद्धिगत होत जाऊ. आणि तुम्हाला कोणी वंदावं? मराठी लोकांनी वंदावं, महाराष्ट्रातल्या लोकांनी वंदावं, भारतातल्या लोकांनी वंदावं, एशियाच्या लोकांनी वंदावं, युरोपच्या लोकांनी वंदावं. प्रतिभचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता, विश्वानं वंदन करावा. महाराजांच्या वडिलांनी शहाजीराजेंनी तेव्हा सांगितलंय, शहा सुनो शिवशैषा. शहाजीराजेंचा पुत्र मुद्रा भद्राय राजे ते मुद्रांकित करीत आहे. एवढं सुंदर महाराज आले. पुणे सुपे परगणा आपली जहागिरी बघत होते. अरे एरवी घोड्यांच्या टापा ऐकल्या की पळणारी रयत होती. कोण आले? गणिम आले, कोण आले? शत्रू आले. परंतु आता घोड्यांच्या टापा ऐकल्या की आमची रयत बांधावर येत होती, राजाला मुजरा करत होती. आणि असेच एके दिवशी महाराज आपल्या जहागिरीचे पाहणी करत असताना एक म्हातार बाबा धावत आला. राजेला बोलतात, आला राजे, घात झाला राजे. बाबा रडत होता. राजे बोलते झाले. काय झालं बाबा? धीराने घ्या. कसं सांगायचं राजे? कुंपणानं शेत खाल्लं राजे, गावच्या पाटलानं पोरगी नाचवली राजे. कानात शिशाचं रस ओतल्यासारखं महाराजांना झालं. महाराजांची आज्ञा यशाची कुंपणा सुटली. तो गावचा पाटील जिथं असेल तिथं, जसा असेल तसा आमच्या समोर मुसक्या आवळून हजर करा. चेर बंद करण्या पाटलाला वीर धाडीला राजे गावाला मुजोरीन लाले लाल झाला. तो गावचा पाटील शिवाजी महाराजांचं वय तरी किती? 14-15 वर्षाचे शिवराय. आणि तो गावचा पाटील म्हणतो, कोण? आम्ही नाही ओळखत. काय सांगतोय निरोप? मुजोरीन लाले लाल झाला, जाऊन सांगा निरोपाला. यशाची कणकणचा संतापणावर झाला. दाखवून यशाची खाऊन गेले. त्या राजाच्या पाटलाच्या मुसक्या आवळल्या. राजांच्या पुढे हजर केलं गेलं. तसा तो मुजोर झालेला राजाचा पाटील राजेंना म्हणतोय, काय तुम्ही कुठले राजे स्वतःला राजे म्हणून घेतात? विसरू नका, तुम्ही सुद्धा आदिलशाहीचे सरदार आहात. कोण हक्कानं बाई नाचवलीस त्याचा जाब द्या. अरे स्त्रिया म्हणजे मराठ्यांच्या व्यवहारातील देवता मानतो आम्ही. आपण देवावरती हात घातलात. यशाची याचा चौरंगा करा, याचे हात पाय कलम करा. महाराजांनी चौरंगा केला. त्या माय माऊलीला 350-400 वर्षापूर्वी न्याय मिळवून दिला. जागर आदिशक्तीचा
शिवराय होते नीतिवान शिवराय होते नीतिवान शिवराय होते नीतिवान तसे बुद्धिवान तसे कीर्तिवान परस्त्रियांचा केला सन्मान परस्त्रियांचा केला सन्मान परस्त्रियांचा केला सन्मान असा होता तो राजा महान राजाच्या पाटलाचे स्वप्न शब्द महाराजांना आठवत होते. शब्द काय होते? तुम्ही कुठले राजे स्वतःला राजे म्हणून घेतात? कोण बोललं? गावचा पाटील राजाचा पाटील महाराजांना बोलला होता विसरू नका तुम्ही सुद्धा आदिलशाहीचे सरदार आहात. महाराजांना तो शब्द पोचत होता. महाराजांनी त्याच वेळेला ठरवलं होतं आणि 1645 ला महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. रोहिडेला छोराला सत्यात उतरवायला सुरुवात केली. मराठे होणे स्वार मराठे होणे स्वार मराठे होणे स्वार हाती तलवार करून निर्धार पेलती राजाचा भार राजाचा पेलती राजाचा भार आई जिजाई वंदन माझं तुझ्या चरणाला. स्वराज्य स्थापनेची प्रेरणा कशी मिळाली? मासाहेब जिजाऊंचे संस्कार होते. शहाजीराजेंचा पराक्रम आलेला होता आणि त्याच वेळेला वारकरी संप्रदायाची पताका ही तुकोबारायांच्या हाती होती. तेव्हा हे स्वराज्य उभं राहायला सुरुवात झाली. आई जिजाई वंदन माझं तुझ्या चरणाला आई जिजाई वंदन माझं तुझ्या चरणाला तुझ्याच पोटी वीर शिवराय आले जन्माला आले जन्माला शिवराय आले जन्माला आले जन्माला शिवराय आले जन्माला स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार झाले तयार स्वराज्याच्या रक्षणाला झाले तयार झाले तयार हर हर महादेव गरजून देते एकच यलगार महाराजांना शहाजीराजेंचा पत्र आहे की जर स्वराज्य टिकवायचं असेल वाढवायचं असेल तर आपल्या हाती जावळी हवी. कशासाठी जावळी हवी? रायगड आपल्या अखत्यारीत हवा. ज्याची जावळी त्याचा किनारा ज्याचा किनारा त्याचा दर्या ज्याचा दर्या त्याचं स्वराज्य. शत्रू समुद्र मार्गाने येईल. आपण अखंड सावध असावं शहाजीराजांनी सज्ज करून ठेवलंय सांगून ठेवलेलं आणि म्हणून सज्ज झाले मराठे. जरी पटका फडके मानान जरी पटका फडके मानान ऐक श्रीमान देऊनी ध्यान. हा पोवाडा नुकताच लिहून झालेला आहे आणि आता त्या दिवशी 18-19 फेब्रुवारीला तो माय FM 104.2 या चॅनलवरती प्रदर्शित झाला आणि भरभरून त्याला संपूर्ण महाराष्ट्रभरातला प्रतिसाद मिळाला. आम्हाला पोवाडे दिलेले होते प्रत्येक बऱ्याच शाहिरांना की महाराजांनी ज्या ज्या किल्ल्यांवरती बांधकाम केलं किंवा ज्या ज्या किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला त्याच्यापैकी एक किल्ला प्रत्येकाला द्यायचा होता. आणि योगायोगानं माझ्याजवळ रायगड किल्ला आला. त्या रायगडाचा इतिहास
कसा आहे या सगळा इतिहास या पूर्ण पोवाड्यात मांडलेला आहे तो संपूर्ण पोवाडा सादर करून आणि मग पुन्हा येऊ आपण जरी पटका फडके मानान ऐका श्रीमान देवनी ध्यान गिरी दुर्गाचा सांगतो इतिहास राखी तो दर्या पवता मुलखास स्वातंत्र्याचे आस मासाहेबांनी धरीला ध्यास धरला स्वराज्याचा वळून निघणी मांच्या दाविला इसका मराठ्याचा हा महाराष्ट्र कोणाचा महाराष्ट्र होता कोणासाठी लढायचं होतं ही मराठी महाराष्ट्राची कष्टकऱ्यांची ही मराठी कोणाची ही मराठी महाराष्ट्राची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची देश असे महाराष्ट्र महान देश असे महाराष्ट्र महान देश असे महाराष्ट्र महान नररत्नांनी अर्पिले प्राण महाराजांनी बोलून काही मार्ग निघतोय काय मध्यस्थी केली होती जावळीचा चंद्रराव मोरे होता आणि त्या चंद्रराव मोरेला बोलून काही सुचताय का कारण जावळीच्या गादीवरती महाराजांनीच मध्यस्थी करून दत्तक म्हणून सांगितलं होतं की चंद्रराव मोरे उर्फ यशवंतराव मोरे यांना बसवायचं म्हणून अन्यपत्र चंद्ररावाला वतनदारी महाराजांनी संपवली वेतन चालू केली आद्यपत्र चंद्ररावाला यावे भेटीला घेऊ चाकरीला मिळून राखू मराठी मुलखास सोडून द्यावा अट्टहास लागो लागे यावे मुजरास लागो लागे यावे मुजरास लागो लागे यावे मुजरास आणि तसा चंद्रराव मोरे चंद्रगुप्त मौर्य यांचा वंशज समजत होता स्वतःला त्याने राजेंना निरोप काय पाठवलाय राजपणा आम्हा पिढी जात आम्हाला पिढी जात राजे पण चंद्रगुप्त मौर्यांचे वंशज आहोत चंद्रराव मोरे शिवरायांना सांगतोय तुम्ही कालचे आलेले राजे चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांना सांगतोय राजेपणा आम्हा पिढी जात ठेवा ध्यानात कैशी ही बात चंद्रराव मोरे आम्हास म्हणतात चंद्रराव मोरे आम्हास म्हणतात चंद्रराव मोरे आम्हास म्हणतात उद्याची वाट कैशी पाहतात या भेटे आमच्या
तसाच तुमचा थाट उतरवला नाही तर नावाचा चंद्रराव सांगणार नाही. कोण सांगतोय? चंद्रराव मोरे. कोणाला सांगतोय? शिवरायांना सांगतोय. शिवरायांच्या मावळे सोबतीला शिवरायांच्या मावळे सोबतीला जवळी खोऱ्याला जय जयकार झाला. मराठ्यानो करार जय जयकार. मराठ्यानो करार जय जयकार. मराठ्यानो करार जय जयकार. छत्रपती शिवाजी महाराज. मराठ्यानो जय जयकार करा. म्हणजे काय? अनेक इंग्रजी साधनांमध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याला स्वप्नील भाऊ मराठा हा शब्द उल्लेख केलेला आहे. मराठा म्हणजे कोण? तर महाराष्ट्रात राहणारा, या महाराष्ट्र मातीत उभं राहणारा, मग तो कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा असू द्या, या अर्थानं मराठा म्हणून उल्लेख आहे. आणि आपण जर बघितलंय तर आपल्या देशाचं रक्षण जे करतात ती आपली जी बटालियन आहे तिथं सुद्धा नाव मराठा बटालियन आहे. म्हणून महाराष्ट्रात राहणारा कुठलाही तो या अर्थानं मराठा. आणि एक अजून मी एक सांगतो की प्रत्येक राज्यात जे जे देव घडले, ज्या ज्या देवांचं, बसू द्या बसू द्या बसू द्या बसू द्या, चालू दे, लहान मुलं आहे ते, घेतो त्यांना थांबा. जी जी देवांची जन्मस्थळ आहेत त्या त्या नावानं त्यांची युद्ध गर्जना आहेत, बॅटल क्राय आहेत, बॅटल क्राय, ज्याला युद्ध गर्जना म्हणतो. परंतु संपूर्ण देशात फक्त आपलीच महाराष्ट्राचीच युद्ध गर्जना आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि म्हणून सगळ्यांनी हात वरती करायचे आहे. सगळ्यांनी आपल्याला छत्रपती शिवरायांचा जय घोष करायचा आहे. हा आवाज शिवनेरी किल्ल्यापर्यंत गेला पाहिजे. स्वप्नील भाऊ कोण ठेवून द्या. थोडेसे 2-4 पैसे कमी कमवले तर काय फरक पडणार. फोटोग्राफर वरती या, फोटोग्राफर वरती या, लवकर या, लोकांना कळ लागेल हाताला. आता मी दिसेल असा फोटो त्यांचा आला पाहिजे. मी कुठं सरकू ते सांगा. बरोबर आहे ना? छत्रपती शिवाजी महाराज की. हात झटकायचे जय म्हणताना. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जिजाऊ. जय जिजाऊ. ही ऊर्जा पुढच्या वर्षापर्यंत टिकणार. मराठ्यानो करार जय जयकार. फेडल्या मातेचे उपकार. फेडल्या मातेचे उपकार. फेडल्या मातेचे उपकार. चंद्राला वास करण्याचा, चंद्राला वास करण्याचा, चंद्राला वास करण्याचा. महाराजांनी रायगडाला वेढा दिलेला आहे. चंद्रराव मुळे पळून गेला आणि तिथं चंद्ररावाची 2 पोरं मारली गेली. पुढे जाऊन चंद्ररावाचं सुद्धा तेच झालं. महाराजांनी रायगड बघितला, राजे बोलते झाले. देवगिरी ह्या भूतलावरतील चखोडगड जरूर, परंतु उंचीनं थोडगा. रायगड देवगिरीहून कशा गुणा उंच. थोंडा ताशी एकच. पावसाळ्यात कड्यावरती गवत ही उगवत नाही. तख्तास ही जागा करावी म्हणतो. महाराजांनी तेव्हा ठरवलं का 32 मन सोनेरी सिंहासन जे होणार ते या रायगडीवरती होणार. आणि महाराज काय बोलते झाले. राजधानी घ्यावी बांधून, राजधानी घ्यावी बांधून, गिरी पाहून नजर रोखून शिवरायांची आज्ञा सुटली. शिवरायांची आज्ञा सुटली. शिवरायांची आज्ञा सुटली. हिरोजीनं पूर्णत्व असलेले, हिरोजीनं पूर्णत्व असलेले, हिरोजीनं पूर्णत्व असलेले. कोण होतं काम, कोणाला दिलं बांधकामाचे प्रमुख होते हिरोजी इंदलकर. रायगड बांधून झाला.
थोडस पुढचं सांगतो. रायगड बघून झाला खाचा, राजे गड बघायला आले. राजांनी गड बघितला, महादरवाजा बघितला, खूप लढा बुरुज बघितला, गंगासागर बघितला, बाले किल्ला बघितला, 6 महाल बघितले, अष्टप्रधानांची वाडी बघितली, राजमहाल बघितला, दरबार चौक बघितला, सदर बघितली, नगारखाना बघितला, होळीचा माळ बघितला. महाराजांनी बघितली व्यापारपेठ, बाजारपेठ महाराजांनी बघितलं, जगदीश्वराचं मंदिर महाराजांनी बघितला, तोफखाना महाराजांनी बघितला, हत्ती तलाव. आणि महाराज बोलते झाले हिरोजी. राजधानीला शोभेल असा गड बांधला. काय हवं? जमीन जुमला, पैसा अडका, सोनं नाणं, काय हवं ते मागा हिरोजी. जसे हिरोजी राजेंना बोलते झाले राजे, द्यायचंच असेल तर एक मागणी करतो राजे. बोला हिरोजी काय हवं? तसे हिरोजी बोलते झाले राजे, मला जगदीश्वराच्या पायरीवरती माझं नाव घोरण्याची परवानगी द्या राजे. ज्या ज्या वेळेला आपण जगदीश्वराच्या दर्शनाला जाल त्या त्या वेळेला आपल्या पायाची पायधूळ मस्तकी घेतल्यासारखी होईल राजे. आणि तुम्ही आजही गेलात शिवरायांच्या समाधीकडनं, ज्या वेळेला तुम्ही जातात जगदीश्वराच्या मंदिरावर, तिथं शिलालेख आहे, नाव करून ठेवलंय काय? सेवेची ठाई तत्पर, सेवेची ठाई तत्पर, नाव इंदू करत झाले अमर जगदीश्वराच्या पायरीवर, जगदीश्वराच्या पायरीवर, जगदीश्वराच्या पायरीवर. निष्ठा ही होती राजांवर, निष्ठा ती होती राजांवर, निष्ठा ती होती राजांवर. घेतली पाय धूळ मस्तकावर, घेतली पाय धूळ मस्तकावर, घेतली पाय धूळ मस्तकावर. जी 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 जी. गगनभेदी अलकाबाला, आमंत्रण सप्तसागराला, आमंत्रण सप्तसागराला, आमंत्रण सप्तसागराला. महाराज सिंहासनाकडे येत आहे. सिंहासनाधीश्वर होण्यासाठी रायगडावर 32 मन सोनेरी सिंहासन साकार झालंय. नगारे वाजतायत, तुतारा वाजतायत. महाराज दरबार चौकातनं येत आहे. महाराजांना आठवतोय आपला बाजी, आपला मुरार बाजी, आपला तानाजी मालुसरे. एक एक वीर इथं प्राणपणानं लढला. महाराजांना आठवतोय. महाराज चाललेले आहे. सिंहासनाधीश्वर होण्यासाठी महाराज सिंहासनाधीश्वर झालेले आहे. आणि एकच अलकाबाला, गगनभेदी अलकाबाला, रायगडाला जय जयकार झाला. आमंत्रण सप्तसागराला, आमंत्रण सप्तसागराला, आमंत्रण सप्तसागराला. दाही दिशाला दुमदुमला, दाही देशाला दुमदुमला, दाही देशाला दुमदुमला. मराठा बादशाह झाला, मराठा बादशाह झाला, मराठा बादशाह झाला. क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, बहुजन प्रतिपालक, कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज दरबार एका लकबेत जय म्हणून उठला. आणि महाराजांनी राज्याभिषेक सोहळा झाला. असा हा रायगडचा इतिहास जो आताच प्रदर्शित झाला. आता आपण पुन्हा आपल्या विषयाकडे येऊ. महाराजांनी जावळी घेतलेली, रायगड घेतलेला आहे. गडामागून जिंकती गाडाला, गडमागून जिंकती गाडाला, गडमागून जिंकती गाडाला. किल्ले तोरण्याला, किल्ले पुरंदरला, किल्ले पुरंदरला. एका मागून एक गड घ्यायला सुरुवात केली महाराजांनी.
आणि वार्ता कुणाला गेली? आदिलशाहीला. आदिलशाहीचा सरदार बड़ी बेगम बसलेली आहे, दरबार भरलेला आहे, सरदार जमलेले आहे. तशी बड़ी बेगम म्हणते हैं क्यों ऐसा एक भी शख्स नहीं है इस दरबार में जो सिवा को हमारो नजरों के सामने लेके आ सके. कौन म्हणता है? आई जिजाई, जोरात म्हणायचं आहे. आई जिजाई वंदन माझ तुझ्या चरणाला, अरे तुझ्याच पोटी वीर शिवराय आले जन्माला. आता हे लक्षात ठेवायचं आहे, आपल्या आईशी कधीच खोटं बोलायचं नाही, कधीच नाही. कळालं सगळ्यांना? काय करायचं? आईशी खोटं बोलायचं, वडिलांशी पण नाही बोलायचं. म्हणजे आईशीच नाही पण वडिलांशी सुद्धा कोणाशीच खोटं बोलायचं नाही, परंतु आईशी तर कधीच बोलायचं नाही. कळलं? आणि म्हणून ती बेडे बेगम म्हणते कि वैसा एक भी सरदार नहीं है इस दरबार में जो सिवा को हमारे सामने से लेके आ सके. चढ्या घोड्याने सीधे शिवाजीला दरबारात हजर करता. कोण होता? अफजल खान होता ताडमाड. अफजल खान होता ताडमाड, तसा ती पाड पहाड जणू काळ्या कातडीचा. पहाड जणू काळ्या कातडीचा, पहाड जणू काळ्या कातडीचा. कडी होता तुफान ताकदीचा, सैन्य घेऊन निघालाय. कुठे आलाय? कसा आलाय? अफजल गोनी दंग. आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. अफजल गोनी दंग बांधुनी चंग चढला मग रंग. अफजल गोनी दंग बांधुनी चंग चढला मग रंग. 12,000 घेऊन सैन्यास 12,000 घेऊन सैन्यास, 12,000 घेऊन सैन्यास. निवडत वीर मदत करण्यास जाताना स्फुरण गुरुजीला, जाताना स्मरण गुरुजीला, प्रिय काशीला धन्य शिवाजीला, धन्य शिवाजीला. बर पर सांगव वेळ कशी काय म्हणून मी आलो दरावया पाय. बर पर सांगव वेळ कशी काय म्हणून मी आलो दरावया पाय. काजी म्हणे धोका हाय हाय हाय, काजी म्हणे धोका हाय हाय हाय, काजी म्हणे धोका हाय हाय हाय. खाण आलेला आहे. वार्ता घेऊन आला, वार्ता घेऊन आला खान सोबतीला. वार्ता घेऊन आला खानवाईला, सैन्य सोबतीला. शिवरायांची सल्ला मसलत, शिवरायांची सल्ला मसलत, शिवरायांची सल्ला मसलत. रणनीती अतिसर नोबत शिवरायांच्या डोळ्याने, शंभूरायांच्या डोळ्याने, शंभूरायांच्या डोळ्याने. रणनीती आखायची ठरली. काय रणनीती होती? खान बलाटे आहे सैन्यानं. खानाशी 2 हात करायचा म्हणजे हातनाक नुकसान करून घ्यायची. महाराजांनी सांगितलंय गोपीनाथ पंत वकिलांना काय की आपण खानाकडे जावा आणि खानाला तयार करावा. कशासाठी?
कशासाठी तयार करायचा आहे तर प्रतापगडाच्या पायथ्याला आपण यावं. राजे तुम्हाला खबरलेले आहे आपण लागोलाग यायचंय प्रतापगडाच्या पायथ्याला. आणि शिवरायांचे वकील होते गोपीनाथ पंत बोकेल आणि खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. भेट ठरली, जागा ठरली प्रतापगडाच्या पायथ्याला. महाराज निघाले आपल्या आईच्या दर्शनाला. महाराजांना निरोप घेतला. महाराजांना काय झालं, महाराजांना गहीवरून आलंय. महाराज मासाहेब जिजाऊंना सांगताय मासाहेब खानाच्या भेटीला जात आहोत. खान दगा करणार आहे मासाहेब. जर आम्ही खानाच्या भेटीला गेलो काही दगा फटका झाला तर. जिजाऊ मासाहेब राजेंना बोलत्या झाल्या राजे यासाठी का जा, कशासाठी जा या खानानं विसरू नका. तुमच्या वडिलांना दग्या फटक्यानं जेरबंद केलेला आहे. हाच तो खान ज्यानं रयतेचं नुकसान केलंय. आम्ही आमचं हुस्न मागतोय आज कोणासाठी मागतोय, इथल्या रयतेसाठी मागतोय. आणि तुम्ही सांगतायत काही दगा फटका झाला तर. राजे दगा फटका होणार असेल बिनखोर जा. ही मासाहेब जिजाऊ जर एक शिवाजी घडवू शकते. स्वराज्याचा जरी पटका पुन्हा पडकवत देऊ, संभाजी राजेंना गादीवर बसवाने हे स्वराज्य लढवत ठेवू, जिंकत ठेवू. मासाहेब जिजाऊंची प्रेरणा होती. मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना तलवार दिली. तलवार कोणी दिली? शिवरायांना मासाहेब जिजाऊंनी दिली. आणि मासाहेब शिवरायांना बोलत्या झाल्या राजे जावा, खानाशी 2 हात करावा, भिवू नकास, मी तुमच्या पाठीशी आहे. महाराजांना निरोप घेतला, दंडवत घातला भवानीला. जाई जिजाऊला, दुश्मनाच्या गोटांमध्ये चालला मराठ्यांचा राजा. दुश्मनाच्या गोटांमध्ये चालला मराठ्यांचा राजा. खानाच्या भेटीला जायचंय. महाराज निघालेले आहे. परंतु महाराजांना तेवढ्याच आठवला शहाजी राजेंचे शब्द होते काय, अखंड सावध असावं. शहाजी राजेंची शिकवण होती. आणि महाराजांना माहिती होतं खान दगा करणार आहे. आणि म्हणून महाराजांनी काय नियोजन केलं, चिलखत घातलं अंगाला, हो चिलखत घातलं अंगाला. इजार घातली पायाला, होत इजार घातले पायाला. अस्तंडित बिचवाला पविला, हो अस्तंडित बिचवाला पविला. जिरे टोप घातला डोक्याला, हो जिरे टोप घातला डोक्याला. समशेर लावली कमरेला, हो समशेर लावले कमरेला. समशेर लावली कमरेला, हो समशेर लावली कमरेला. समशेर लावली कमरेला, हो समशेर लावली कमरेला. जीवा मला होती संगतीला, हो जीवा मला होती संगतीला. जीवा मला होती संगतीला, हो जीवा मला होती संगतीला. जीवा मला होती संगतीला, हो जीवा मला होती संगतीला. वाघनख्या घातल्या बोटाला, हो वाघनख्या घातल्या बोटाला. वाघनख्या घातल्या बोटाला, हो वाघनख्या घातल्या बोटाला. वाघनख्या घातल्या बोटाला, हो वाघनख्या घातल्या बोटाला. जीवा मला होती संगतीला, हो जीवा मला होती संगतीला. जीवा मला होती संगतीला, हो जीवा मला होती संगतीला. अशा मागत वीर भेटला रे, वीर भेटला रे. अशा मागत वीर चला भेटला रे, वीर भेटला रे, वीर भेटला रे.
महाराज गेले, शमियानात गेले, तसा खान पुढे उभा आहे. आओ 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 शिवाजी, आओ शिवाजी, हमारे गले लग जा. शिवराया जवळ जाऊन जवळ जाऊन पेट घेती कडकडून जाण, कपडाचा डाव साधून काय प्रकार केला खाणाड, कमरेची काढून कट्यार पाठीवरी खानगरीवर शिवराय पुरत जाणून ठरले रोखून पोटात जोर खूप सुन काढला कोटळ फाडून म्हणून सत्तेसाठीचा संघर्ष होता. खान मारला म्हणजे प्रतापगडचा रणसंग्राम संपत नाही. कारण शिवाजी महाराजांच्या पूर्ण हयातीत एकच शिवाजी महाराजांवरती वार झालेला डोक्यावरती, आणि तो कोणी केलेला आहे? कृष्णाजी धावून आला. कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यानं वार केला शिवाजी महाराजांच्या डोक्यावर. कृष्णाजी धावून आला, त्याचा समय ह्याला वार त्यानं केला शिवरायांच्या मस्तकाला. शिवरायांच्या मस्तकाला, शिवरायांच्या मस्तकाला, शिवरायांनी आडवा केला, शिवरायांनी आडवा केला, शिवरायांनी आडवा केला. पेरावं तेच पीक येत, जे पेरणार तेच उतरणार. जाधव सरांनी चांगले संस्कार दिले, त्याच्यामुळे असे महामातांचे कार्यक्रम आपल्या विजयनगर मध्ये होऊ शकतात. आता तुम्ही असं म्हणणार असाल की पंकज दादा मला कार्यक्रमाचे पैसे देणार आहेत म्हणून त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं, तर हा निव्वळ गैरी समज आहे. कारण की कार्यक्रम घ्यायला किती ऊर्जा लागते, किती ताकद लागते. एवढी गोळ लोक, एवढी गर्दी गोळा करण्याची एवढी सोपं काम नाही. आणि एकदा म्हणून पुन्हा एकदा आयोजकांसाठी, संपूर्ण त्यांचं मित्रमंडळ आणि पंकजांसाठी एकदा जोरदार टाळ्या तुमच्याकडनं झाल्या पाहिजे. पेरावं तेच पीक येत, जगाची रीत नौका येत्यात, जे पेरणार तेच उतरणार. खानानं काय केलं? खानानं दगा पेरला, त्याची भरपाई त्याला मिळाली. कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यानं घात पेरला, त्याची भरपाई त्याला मिळाली. मासाहेब जिजाऊंनी, शहाजी राजेंनी पराक्रम पेरला, पराक्रम उतरला. मासाहेब जिजाऊंनी संस्कार पेरले. अरे त्या खानाचं थडग जे पडलेलं होतं, खानाचा देह प्रतापगडाच्या पायथ्याला पडलेला होता. मासाहेब जिजाऊंना सांगण्यात आलं, खानाचं मुंडका पाठवलं गेलं. तशा मासाहेब जिजाऊ बोलत्यात, झाल्या राजे, या खानाचा थडगा प्रतापगडाच्या पायथ्याला बांधा. त्यानं वीरमरण पत्करलाय. जरी तो शत्रू सैन्याचा होता तरी सुद्धा तो वीर होता, हे विसरू नका. त्याचा थडगा तिथं बांधा. जोपर्यंत चंद्र सूर्य असतील तोपर्यंत तुमच्या पराक्रमाची साक्ष प्रतापगडाच्या पायथ्याला त्या खानाच्या नावानं राहणार. आणि आजही तुम्ही गेला तर प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा थडगा तिथं बांधलेला आहे. आणि आमची मूर्ख लोक तिथे नवस करतात. कशासाठी? मुलगा होण्यासाठी. मुलगा होत नाही म्हणून तिथं नवस केली जाते. 900 कन्या पुत्र होती, कशाला करणे लागे पती. कोणी सांगितलंय? तुकोबारायांनी सांगितलं. त्या वीराचा सन्मान करून घेतला मासाहेब जिजाऊंनी.
जे नशीब का छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याला ते थडकं बांधलं नाही तर आज लोकांनी खरोखर प्रश्न केले असते शिवाजी महाराजांनी खान मारला होता की नाही सांगता येणार. आणि म्हणून पेरावतीच पीक येत जगाची रीत नव काय त्यात शहाजीनं पराक्रम पेरला. शहाजीनं पराक्रम पेरला. शहाजीनं पराक्रम पेरला. राज्याचा उद्धार करण्याला शिवाजी सर्जा करायला होती. शिवाजी सर्जा करायला होती. शिवाजी सर्जा करायला होती. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार. मावळे झाले तयार. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार. मावळे झाले तयार. हर महादेव गरजले एकच यरगार. हाजी हाजी हरदी. हाजी हाजी हरदी. हाजी हाजी हरदी. हाजी हाजी हरदी. धन्य धन्य जिजाऊ माता. धन्य धन्य जिजाऊ माता. धन्य धन्य जिजाऊ माता. शहाजी पिता धन्य शिवछत्रपती जोरदार. धन्य शिवछत्रपती जोरदार. धन्य शिवछत्रपती जोरदार. शाहीर माळी पोवाडा देणार. शाहीर माळी पवण देणार. शाहीर माळी पवण देणार. शाहीर डुमरे कवण गाणार. शाहीर डोंगरे कवन गाणार. शाहीर डोंगरे कवन गाणार. म्हणून पोवाड्याला रंग भरणार. म्हणून पोवाड्याला रंग भरणार. म्हणून पोवाड्याला रंग भरणार. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे करून प्रारंभे. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे करून प्रारंभे. डफावर थाप तुंतुण्याचा. डफावर थाप तुंतुण्याचा. डफावर थाप तुंतुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. 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 शंभू राजाचा गातरुण गातो. शंभू राजाचा गातरुण गातो. शंभू राजाचा गातरुण गातो. आकाशात वीज कडकडे. आकाशात वीज कडकडे शत्रूवर पडे. सिंहासनी तडे. सिंहासनी तडे बघून मुघलांच्या अन्यायाला. बघून मुघलांच्या अन्यायाला. बघून मुघलांच्या अन्यायाला. पापाचा साठा ती झाला न शंभू करे विचार गायला झाला. रायगडावर महाराजांचं निधन झालेलं आहे. त्यावेळेला महाराज संभाजीराजे पन्हाळ्याला होते. शिवरायांचे घाईत घाईत आटोपलेले अंत्यविधी कुठल्या तरी वेगळ्याच विषयाकडे घेऊन जात होते. संभाजी महाराजांना निरोप लागलेला नव्हता. संभाजीराजेंना पकडण्यासाठी मंत्रीगण फितूर झाली. राजाराम महाराजांना गादीवर बसवायचं ठरलं आणि संभाजीराजेंना पकडण्यासाठी पन्हाळ्याला गेले. हंबीरराव मोहितेंनी संभाजीराजेंना साथ दिली. रायगड आपल्या अखत्यारीत घेतला. महाराज रायगडावर आली. पुरावे मिळत नव्हते म्हणून महाराजांनी एक वार सोडून दिलं सगळ्यांना. कारण की पुरावा नसल्याशिवाय कुठलाही राजा त्याला न्यायवान ठरवलं जाणार नाही. पुरावे नव्हते. परंतु एकदा महत्वाकांक्षा लागली चुकीची. मंत्रीगण फितूर झाले. या आलमगीर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून खासा औरंगजेब त्याच वेळेला दख्खनेत आलेला आहे. त्याचा पुत्र शहजादा अकबर संभाजीराजेंच्या राजाश्रयाला आलेला आहे आणि आमची मंत्रगण फितूर झाली. रायगडी विष पेरून छाती ठोकून मंत्रीपदी बोलले अवसानान. पत्र धाडून अकबराला निष्ठीशी जाऊ आम्ही तुझला. कोणाच्या प्रतिनिष्ठ दाखवताय अकबराच्या पोटी.
अकबराच्या प्रतिनिष्ठा दाखवताय तो अकबर संभाजी राजांच्या राजाश्रयाला आलेला आहे. अकबर म्हणजे बंड करून उठलेला औरंगजेबाचा पुत्र शहजादा अकबर आलेला आहे आणि आमचे मंत्रीगण फितूर होऊन रायगडी विष पेरून छाती खोटून मंत्रीपदी बोलले अवसनान पत्र धाडून अकबर आला निष्ठेशी जागू आम्ही तुझला आमचं अर्ध राज्य आम्ही तुम्हाला देतो. मंत्रीगण सांगतात संभाजी राजेंना पकडायला आम्हाला मदत करा. पत्र धाडून अकबर आला निष्ठेशी जागू आम्ही तुझला प्रसंगी पकडून शंभू तो अकबर प्रामाणिक निघाला. त्याचा सल्लागार होता राठोड. त्याने सांगितलं संभाजी राजा आहे आपल्याला आश्रय देणार आहे त्यामुळे संभाजी राजेंच्या सोबत दगाफटक्या चालणार नाही. कोण कोण फितूर झालेली होती नावं कळाली त्यानं ती संभाजी राजेंना पाठवली. अण्णाजी दत्तो राहोजी सोमनाथ गुरुजी फर्जन अरे किती किती नावं सांगायची. फितुरीचा धावा उडविला होता राजांचा मोठा प्रहार होता राजांचा मोठा प्रहार होता राजांचा मोठा प्रहार. मंत्रीगण रडत करती जोहार करतो संभाजीराजे कसे होते छाती बोला दिलो हा मनगट. अरे तुम्ही कोणाच्या नादी लागताय. छाती बोला दिलो हा मनगट बाबू बलदंड बाबू बलदंड बाबू बलदंड. छाती बोला दिलो हा मनगट बाबू बलदंड बाबू बलदंड बाबू बलदंड. अरे हिमालया ही असा लाजवे सह्याद्री पार झाली 6 वर्ष झाली औरंगजेबाला काही शक्य होईना. वैतागला आपल्या डोक्याचा किमोश फेकून दिला. जोपर्यंत संभाजी राजेंना पकडत नाही अथवा जेरबंद करत नाही तोपर्यंत तो किमोश घालणार नाही. जळी स्थळे सगळ्या ठिकाणी औरंगजेबाला संभाजी राजे दिसू लागले. औरंगजेब कापे थरथरा. औरंगजेब कापे थरथरा दुबांगुनी तुरण स्वप्नांचा चुरा ठोक चुके त्याच्या छातडाचा ऐकूनी प्रताप शंभूचा शंभूराजाची ऐकूनी गर्जना. शंभूराजाची ऐकूनी गर्जना उडाली दैना पळत
औरंगजेबा केली ना शंभुरानी धारम केली शंभुरानी धारम केली शंभुरानी धारम केली मामाश्री राजे काटा काढायचा असला औरंगजेबाला माहिती होतं की संभाजी राजेंना रणांगणात पकडणं सोपं नाही कारण निष्ठावान लोकांची फौज होती आणि मरण्यासाठी लोक तयार होती मोहिमेला ज्या वेळेला निघायचं होतं त्यावेळेला भांडणं होत होती यसाची कंक तानाजी मालुसरे मुरारबाजी बाजी प्रभू शिवा काशीद भांडत होते अरे मागच्या वक्ताला गेलता की तू या वक्ताला मला जाऊन द्यायचं भांडण लढायला जायचं म्हणजे तिकीट मागायला जायचं नव्हतं लढायला जायचं म्हणजे मृत्यूला आलिंगन द्यायचं होतं मरणासाठी लढाई होती एवढी निष्ठा महाराजांनी पेरलेली होती आणि म्हणून जर संभाजीराजेंना पकडायचं असेल तर इथलीच माणसं हाताशी घ्यावी लागणार जहागिरीची वतनदारीची तुकडे फेकायला सुरुवात केली औरंगजेबाने आणि आमची लोक फितूर झाली औरंगजेबाला जाऊन मिळाली त्यावेळेला संभाजीराजे तळ कोकणात सरदेसाईंच्या वाड्यात होते कोल्हापुराला होता इकलास खान आणि मुकर्रब खान वार्ता गेली कोल्हापुराला लपत छपत खान चालला खान चालला खान चालला खान चालला लपत छपत खान चालला खान चालला खान चालला खान चालला कान कोश नाही मराठ्याला निवडक मावळ्यांसोबत महाराज सरदेसाईंच्या वाड्यात होते कनकोशी नाही मराठ्याला सोबती नाही राजाला कनकोशी नाही मराठ्याला सोबती नाही राजाला रातो रात खान तो आला संमेश्वराला रातो रात खान तो आला संमेश्वराला थवत आला आणि राजेंना बोलतात चला राजे घात झाला राजे राजे म्हटले काय झालं राजे मुकर्रब खानाला 5000 सैन्य घेऊन संगमेश्वराला वेढा दिला राजे मिश्किलपणे हसले काय बोलतात कसं शक्य आहे नाही राजे कसा या डोळ्याने बघितलाय पहारे काय करतायत चौक्या काय करतायत गस्ती काय करतायत गणित तळकोकणात येतो म्हणजे काय राजे कोणीतरी आपल्यातलंच फितूर झालेला दिसताय राजे आपण लागोलाग रायगड जवळ करावा राजे संभाजी राजे बोलते झाले आपण लढत लढत इतर शत्रूशी 2 हात करू परंतु रणांगण सोडून पळून जाणार नाही संभाजी राजांनी शर्म्यान उतार केली एक गरा फिरवी पट्ट्याला फिरवी पट्ट्याला करा वळण मुठीला रणकंदन संगमेश्वराला रक्ताचा पाट वाहिलेला मुडद्यांचा ढीग रचिलेला शंभूराजे करतीवाराला शंभूराजे करतीवाराला तुंबळ युद्ध होत अरे निवडक मावळ्यांसोबत 12,000 सैन्य सोबत हात घाईत चाललेले खच प्रेतांचा पडलेला आहे चिखल रक्ताचा झालेला आहे माघार घ्यायला तयार नव्हते परंतु अखेर संभाजीराजे जेरबंद होतात संगमेश्वरी कैद झाला वीर संगमेश्वरी कैद झाला वीर शूर भास्कर करा झुंजार संभाजी व छावा शिवाजीचा तिलक देशाच्या सौभाग्याचा शिपाई भगव्या झेंड्याचा जेरबंद करून कुठानेला गेलं पती शिराळा पाणी मार्ग आणलं मिरजेला राजाला आणलं मिरजेला पती शिराळा पाणी मार्ग आणलं मिरजेला राजाला आणलं मिरजेला कळता वार्ता म्हणे
संभाजीराजेंना बहादूरगडात ठेवण्यात आलं. बहादूरगडाच्या सगळ्या वार्ता जात होत्या. रायगडाला कोण नेत होतं? तर आमचा रायप्पा नेत होता. रायप्पा एक एक बातमी देत होता, काय चाललंय कसं चाललंय. परंतु एवढा सैन्याचा घेराव होता, शक्य होत नव्हतं. मराठे पराक्रमाची शर्त करत होते परंतु शक्य होत नव्हतं. संभाजीराजेंची धिंड काढली गेली. ते आमच्या रायप्पाला ती धिंड बघवली गेली नाही. रायप्पा महान जे होते ते तुटून पडले. कशावर तुटून पडले तर एवढ्या सैन्यावरती तुटून पडले. अरे आम्ही मौत पत्करू परंतु राजेंचा अपमान सहन करणार नाही. रायप्पाने स्वतःला त्या लाखोंच्या सैन्यामध्ये झोकून दिलं. लाख लोकांच्या समोर संभाजीराजेंना घेऊन जाण्याचं धाडस करायचं काम आमच्या रायप्पांनी केलेलं आहे. हा इतिहास सांगितला पाहिजे. सकळदंडानं जकडबंद झालेल्या, रक्तानं लालबुंद झालेल्या संभाजीराजेंना दरबारात हजर केलं गेलं. तसं तो औरंगजेब म्हणतोय, तो त्या नियतीचे धन्यवाद देतोय. आणि संभाजीराजांचे धन्यवाद देत असताना कवी कलश तो प्रसंग बघून म्हणताय, यावण रावण की सभा संभो बंध्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूप खेल्यो रणरंग जो रवी ससही लकतही खद्योत होत पतरंग त्यो तू तेजने हार के तखत तेजौरंग. चंद्र सूर्याला सुद्धा लाजवेल एवढा पराक्रम आपण करून दाखवलाय. राजे औरंगजेब तुमच्या पराक्रमापुढे नतमस्तक झालेला आहे. त्यावेळेला दोनच प्रश्न विचारलेले औरंगजेबाने, दोनच. एक, का मेरे कौन कौन से सरदार शामिल थे तुम्हें, माझी कोणती कोणती लोक फितुरी केली त्यांची नावं मला दे. आणि दुसरा प्रश्न विचारला, कुठला स्वराज्याचा खजिना, स्वराज्याचे किल्ले सगळे माझ्याकडे दे. औरंगजेबाने दोनच प्रश्न विचारले. मला तरुणाईला आज खास करून संदेश द्यायचा आहे की कुठल्याही चुकीचे व्हॉट्सअप फेसबुक वरती मेसेज वरती जर येत असतील तर ते चुकीचे मेसेज तुम्हाला आम्हाला फॉरवर्ड करायचे नाही. अंगात रग आणि ताकद आणि रक्त जास्त झालेलं असेल तर रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे, ते करा. परंतु उगाच कोणाच्याही भूलतापांना बळी पडून स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घेऊ नका. आज महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा इतकी सज्ज आणि इतकी कटाक्ष आहे की तुम्ही एका जरी ठिकाणी चुकीच्या ठिकाणी दिसले तर तुम्हाला त्याला माफी मिळणार नाही. आयुष्यभर नोकरी नाही आणि मनस्ताप झालेला वेगळा. म्हणून तरुणाईला सांगलाय, 21 वर्षाच्या तरनेबान भगत सिंगाना चंद्रशेखर आजाद म्हणताय, अरे भगत तेरी इश्क करने की उम्र है, तू इश्क कर. त्यावेळेला आमचे भगत सिंग सांगतात, मेरे जज्बातों से कुछ इस तरह से वाकिफ है मेरे कलम, अगर हम इश्क में लिखना चाहते हैं तो भी इनकलाब निकलता. म्हणून तरुणाईने कुठलंही काम करताना एकदा तरी आपल्या आई वडिलांकडे बघून कुठल्याही चुकीच्या कामात अडकायचं काम करायचं नाही. संभाजीराजेंनी पराक्रम दाखवलेला होता. तर औरंगजेब संभाजीराजेंना रक्तानं लालबुंद झालेल्या, साखळदंडानं जकडबंद झालेल्या संभाजीराजेंना म्हणतोय, अरे संभाजी तो अभी बेताकत और बेहिम्मत हुआ. सत्तेसाठीचा संघर्ष होता त्यावेळेला संभाजीराजे औरंगजेबाला म्हणताय, अरे हा संभाजी बेताकत आणि बेहिम्मत झालाय की काय, हे क्षणभर आमच्या हातातले साखळदंड मोकळे करून आमच्या हातात शमशेर द्यावे म्हणजे तुला कळेल. अरे आलमगीरच्या हातातील माळेचं मणी मागे सरायच्या उभ्या असलेल्या सगळ्या सरदारांच्या मुंड्या छातून छताला हंडा करून लटकवले नाहीत तर छत्रपतींच्या अवलाद सांगणार नाही. काट डालो इसकी जबान, जला डालो इसकी आंखें, जाओ हमारी नजरों के सामने से लेके जाओ. संभाजीराजेंच्या डोळ्यात आपल्या सळ्या घातल्या गेल्या. संभाजीराजेंची जीभ छाटली गेली. अरे उगवतीचा सूर्य मावळतीला आलेला होता परंतु रडण्यासाठी कोणी नव्हतं. संभाजीराजेंचा तो देह उचलला आणि त्या इंद्रायणी भीमेच्या तीरावर येऊन टाकून दिला. त्या माझ्या मायभूमीनं टाको फोडला. रडू लागली मायभूमी. अरे याच मातीनं बघितलं होतं मराठ्यांचं सळसळतं रक्त. हीच मायभूमी शांत झाली होती मराठ्यांचं अभिषिक्त रक्त पिवणं.
संभाजीराजेंच्या मस्तकातून रक्ताचे ओघळ त्या इंद्रायणी भीमेच्या पात्रात गेले. अरे एरवी थोडं वाहणारे ती इंद्रायणी भीमा संत झाली, राजांना मुजरा करते झाले. संभाजीराजेंचं बलिदान व्यर्थ केलं नाही. संभाजीराजांच्या पराक्रमानं इथं एक एक वीर उदयाला आला. संताजी घोरपडे, धनाजी जाधव, महाराणी ताराराणी यांनी महाराष्ट्र जिंकत ठेवला, लढवत ठेवला आणि त्या औरंगजेबाला याच मातीत गाळून शांत झाला. हा महाराष्ट्राच्या मातेचा गुणधर्म आहे. आणि म्हणून स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, मावळे झाले तयार, स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, मावळे झाले तयार. हर हर महादेव गणपती एकच जगार. सिन्नरचा हा शाहीर आला. सिन्नरलाच योगा योगा योगा. काल आम्ही परभणीत होतो, त्याच्या आधी रायगडावरती होतो, म्हणजे रायगड जिल्ह्यात होतो. म्हणजे इतका मोठा प्रवास झाला. उत्तर महाराष्ट्रातनं तळकोकण, तळकोकणातनं डायरेक्ट मराठवाड्याचं टोक परभणी, तिथनं काल आलो. आज इथे उद्याचा दिवस एक दिवस आरामासाठी ठेवलेला आहे जाणीवपूर्वक. म्हणजे माझा दौरा 7 फेब्रुवारी पासून चालू झालाय आणि शेवटचा कार्यक्रम माझा होणार आहे 27 तारखेला. 27 तारखेला या संपूर्ण पंकजदादांचा योगायोग चांगला गावला. एक दिवस तारीख जवळपास द्यायची होती, कुठेतरी जवळपास, आणि आमचा एक 2-4 महिन्यापूर्वी विषय झाला होता, त्यामुळे ही तारीख त्यांच्यासाठी ठेवली होती. म्हणून उपस्थित पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचे, सर्व श्रोत्यांचे, या आमचे बोराडे साहेब लोकशाहीचा 4था स्तंभ या ठिकाणी उपस्थित झाला, सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देतो. आपलं प्रेम, आपल्या सदिच्छा सदैव आमच्या पाठीशी असू द्यात. सिन्नरचा हा शाहीर आला, शाहीर सिन्नरचा हा शाहीर आला, शाहीर ताटात. शिवरायांचा गायला पवाडा देवा जाणात, शिवरायांचा गायला पवाडा देवा जाणात, शिवरायांचा गायला पवाडा देवा जाणात. जय जयकार महाराष्ट्राचा. जय जयकार महाराष्ट्राचा. जय जयकार महाराष्ट्राचा. संत जनांचा, फुले शाहूंचा, बाबासाहेबांचा, अण्णा भाऊंचा, गाडगे बाबांचा, अमर शेखांचा, अहिल्या मातेचा. जय जयकार महाराष्ट्राचा. शूर शिवबाचा, शंभूरायाचा, जागृती हो केली भारतवर्षात, जागृती हो केली भारतवर्षात, जागृती हो केली भारतवर्षात. शौर्य सळसळले रोमा रोमात, शौर्य सरसळले रोमा